ओम नमो भगवते वासुदेवाय. मयूर कुलकर्णी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 9. श्री गणेशाय नमः. नमो गणेशा श्री गणराया. वंदोणी मी तुझ्या पाया, चालवीत असे पुढे कार्या या लेखन सेवेच्या. माय शारदा सरस्वती उभी पाठीस भगवती, तीच धरोणी माझे हाती लेखनीही चालविते. वंदो जाता श्री गुरुनाथा, वरद हस्त ठेवीत माथा. म्हणती चाल पुढे न भीता, असे उभा मी पाठीस. पुढे चालवी निवेदनास, नारद पुस्ती नारायणास. मेधावतीच्या पुढील कथेस आता सत्वर निवेदा. नारायण म्हणती मेधावती विप्रकन्या दुःखी कष्टी. एकटीच राहत असे शेवटी, दुःख आपले शोषित. कर्म धर्म संयोगाने एकदाच त्याच मार्गाने. जात असता दुर्वास मुनी आले त्या अरण्यात. तेव्हा मेधावी ब्राह्मणाची आठवण आली दुर्वासा त्याची. चौकशी करीत ते त्याची आले घराजवळ त्या. विप्रनिधन वार्ता कळली, कन्या त्याची एकुटी उरली. दुःख सागरीची का बुडाली, आले सांत्वन कराया. कृष्ण म्हणे दुर्वास कोपिष्ट, काय सांगू त्यांची मात. इंद्रही त्यांचे दर्शना भयभीत, घाबरे पुढे यावया. परी अर्जुना तुझ्या मातेने जिंकिले दुर्वासा सेवाव्रताने. प्रसन्न होऊन वरदानाने भरली ओंजळ कुंतीची. त्रिदशा कर्षिणी नावाची विद्या मंत्रांनी देवास बोलावया. दुर्वासे प्रसन्न होऊन या दिली कुंती मातेस. ते दुर्वास एके दिनी मजवरती क्रोधावणी, मज सवे ती रुक्मिणी जोडते झाली रथास. अश्वापरी ते आम्हा उभया रथासी त्यांच्या रे जोडून या. वरी आरुढे दुर्वास राया, ओढा म्हणत असे रथासी. आम्ही मानुनी धर्मनिष्ठते, ओढितो झाले रथा ते उभयता. कष्टलो अति ते रथासी त्या ओढिता. तेने माझी धर्मपत्नी व्याकुळ झाली तहानेनी. ती करता पाणी पाणी जीव माझा कळवळे. तव मी काय केली मात, अंकुष्ठे धरणी दाबित. भोगावती नदी तेथे प्रकट केली क्षणात. त्या पाण्याची धार नेमकी पडली ती रुक्मिणीच्या मुखी. जलप्राशन झाली सुखी, भार्या माझी ते जेधवा. तव दुर्वास म्हणती माधवा, हीच काय रे गुरुसेवा. स्वपत्नीचा कळवळा यावा, काय कारणे चित्तात. सेवा करीत असता आमची चिंता वासे काय पत्नीची. हीच काय एकाग्रतेची खूण तुझी ते सांग. ऐसे ऐकून त्यांचे वचन, क्रोधाग्नी नेत्रीचा पाहून. क्षमेची मी याचना करून धरले चरण तयांचे. तव क्रोधे काय म्हणते वापरून तू योगशक्ती. पत्नीसी धरसी मने आसक्ती, भोग आता शापासी. दुर्वासे तेव्हा शाप दिला, वियोग भोगावा लागेल तुला. ऐकोणी थरकाप माझा झाला, असा मुनी कोपिष्ट. हा दुर्वास पुत्र अत्रींचा. प्रथम पुत्र अणुसयेचा, अवतार प्रत्यक्ष शिवाचा. पतिव्रतेच्या उदरीचा, ती धीर गंभीर ऋषी आकृती. येता अंगणी मेधावती, सविनय आली पुढती करी वंदन चरणास. तिने पद प्रक्षालन केले शीतल जल घालून. भावपुष्पे पदी वाहून केला साष्टांग प्रणिपात. मनोमणी ती करी प्रार्थना, मी न जाणे स्वागत कुणा. वेडी वाकुडी सेवा घ्याना, गोड मानून ऋषीवरा. चुकले माकले जरी लेकरू, तरी न करावा वेरू. मी अज्ञानी दुःख भरू, सेवा ती काय करू. तिची ऐकोनी मुख प्रार्थना, दया उपजली दुर्वास मना. मायेचे पाणी आले नयना, तेव्हा त्याचे क्षणभरी. तव दुर्वास काय बोलती, मेधावीची निधन वार्ता ती. कळली मला उरली सेकटी, आलो तुझ्या सांत्वना. मेधावी तो तव पिता, माझाही गे मित्र होता. तू त्याची अससी दुहिता, मजही कन्ये समान. जन्मदाते माता पिता, जीवास ते सोडून जाता. जीव जगी पडे एकटा, हे जरी सत्य असे तरी तू न माने एकटेपण. सर्वांचा त्राता तो नारायण, मायबाप जीवाचा होऊन पालन पोषण तोच करी. ती म्हणे मम भाग्योदय तुमच्या आगमने होय. मम पित्याचे हे पुण्य म्हणून भेट ही घडे. माझे पुण्यफलास आले आज तुमची देखील पाऊले. स्पर्श चरणा दूर झाले दुःख दैन्य जीवाचे. तव दुर्वास तिज लागुनी म्हणती दुःख आवरून. आता एखादा पती पाहून भोग संसार सुखास. स्त्रियांना पती परमेश्वर तोच त्यांचा आधार. उभये देऊन करात करा संसार सुखाचा. तेने तुझ्या पितृमनास समाधान होईल खास. तीच त्याची इच्छा मानस चिंतित होते सर्वदा. तुम्ही इच्छिता मम कल्याण, परी मी दुःखी व्यथित मन. सांग कैसे ते आवरून राहू या जगतात. मला न भाऊ ना पिता, कोण येणार मदती करता. कोण निवारील माझी व्यथा, आधार कोण देणार. आता कोणाची या मी आधारे, आयुष्य हे कंठुबरे. कोण मला तो सावरे, आपुले येथ म्हणून. मी आपला मी दुःखी कष्टी, राहते इथे बणी एकटी. निद्राही नये मला रात्री, भीती वाटते रात्रंदिन. दुःख माझे सांगू कोणास, कोण धावणार मदतीस. एकटेपण जीवास खावयास उठत असे, उपयोग काय ऐसे जगुनी. त्यापरी त्या मरणा कवटाळून सोडवणूक जीवाची करुणी घ्यावे असे वाटत असे.
नैराश्य निराशेचा तो घोर, आता न सहावे अंधार, कोण आधार मज देणार, तारावया भवसागरी. तिची ऐकोनी करुणा वचने, दुर्वास व्यथित झाले मने. मनोमणी म्हणती हिज कारणे, तरणोपाय तो द्यावा. दुःख क्लेशाचे जेणे निवारण, ऐसा उपाय हिच सांगून. करू हिचे ते कल्याण, पुत्री समाणती असे. ऐसा मणी विचार करीत, दुर्वास चिंतिती कैलासनाथ. म्हणती देवा शरणागत, या जीवासी उद्धरा. दुर्वास मेधावती लागून म्हणती, आता दुःख विसरून. मी सांगेन ते ध्यान देऊन, ऐका वेगा बालके. तुझी ऐकोन करुण कहाणी, मित्र स्नेह माझे मनी. दया उपजली आहे मणी, सांगेन उत्तम उपाय. समस्या जगी ऐसे नाही, जीवरी उपाय निघेन काही. तरी आता सांगतो पाही तुझ्या कल्याणी हितार्थे. ऐसे बोलून मिटले नयन, मेधावती कर जोडून. उभी सन्मुक्ती राहून, वाट पाही वचनाची. बृहन नारद पुराणीचा हा अध्याय दुर्वास आगमनाचा. त्या अधिक मास महात्म्याचा पूर्ण इथे झालासे. अरुण विनवणी करी खास, स्वीकारा प्राकृत रचनेस. 9वा अध्याय हरिचरणास प्रेमभावे समर्पितो. ओम नमो भगवते वासुदेवाय. मेधावती ही विप्रकन्या एकटी असताना दुर्वास ऋषींचे आगमन झालेले आहे. ती मेधावती ही विप्रकन्या एकटीच दुःख सहन करीत दिवस काढत होती. त्याचवेळी एक दिवस अचानकपणे त्याच वाटेने भ्रमंती करीत जात असताना दुर्वास ऋषी हे त्या भागात आले. हाच कथाभाग श्रीकृष्ण पांडवांना सांगत असताना तो म्हणाले की, युधिष्ठिरा, अरे त्या दुर्वासांच्याबद्दल काय सांगायचे. ते साक्षात भगवान शिवाचेच अवतार. ते शीघ्रकोपी, एकदा का ते कुणावर रागावले तर काय करतील ह्याचा काही नेम नाही. त्यांच्या दर्शनासाठी सुद्धा त्यांचे पुढे जाण्यासाठी इंद्र घाबरत असे. पण अर्जुना, तुझी माता कुंती हिने मात्र या ऋषींची सेवा करून मन त्यांचे जिंकले होते. त्यांनीच तिला मंत्रशक्तीने हवी ती देवता आवाहित करून त्यांच्याकडून इप्सित वरदान मिळवण्याची दिव्य शक्ती प्रदान केली होती. खरंच धन्य आहे तुझी माता, की जिने त्या कोपिष्ट दुर्वासांना आपल्या सेवा आणि भक्तीच्या बळावर सौम्य रूपास आणले. अरे फार काय सांगू, तुम्ही सारे देव आणि मानव मला देवता मानता, माझी पूजा करता. पण ह्या दुर्वास ऋषींनी मला आणि माझ्या पत्नीला रुक्मिणीला त्यांच्या रथास घोड्यासारखे जुंपले. ते स्वतः त्या रथावर विराजमान झाले आणि त्यांनी आम्हा दोघांना तो रथ ओढायला लावला. ज्येष्ठाचे आणि गुरुतुल्यांचे आज्ञापालन, स्वधर्माचरण म्हणून आम्ही दोघांनी तो रथ ओढलाही. पण त्यामुळे माझी पत्नी रुक्मिणी कष्टी झाली. तिला तहानेने तिच्या घशाला कोरड पडली होती. तेव्हा मी माझ्या योगशक्तीचा वापर करून पायाच्या अंगठ्याने जमीन दाबून त्यातून भोगावती नदीचे जल वर काढले होते. तिची तहान भागविली. पण ह्या गोष्टीचा दुर्वासांना राग आला. मी पत्नी प्रेमापोटी योगशक्तीचा वापर केला म्हणून त्यांनी मला पत्नी वियोगाचा शाप दिला. असे हे दुर्वास तिथे आले. त्यांनी मेधावीबद्दल चौकशी करताच तो मरण पावल्याचे आणि आता त्याची कन्या कम्या मेधावती ही एकटीच असल्याची वार्ता त्यांना मिळाली. तेव्हा दुर्वास हे मेधावतीची भेट घ्यायला मुद्दाम तिच्याकडे आले. त्यांनी तिची मोठ्या प्रेमाने चौकशी केली. तेव्हा तिने मात्र डोळ्यात पाणी आणून त्या पितृतुल्य ऋषींना आपली करुण कहाणी सांगितली. आता मला तर जगण्यातही काही आशा वाटत नाही, असे ती म्हणाली. तेव्हा दुर्वासांनी तिचे समजूत काढत तिला सांगितले, आता तू लवकरच एखादा सुयोग्य असा वर पाहून विवाह कर आणि सुखाने संसार कर, असा तिला सल्ला दिला. तेव्हा दुर्वास मेधावतीला म्हणाले की, बाळे, तुझे कल्याण व्हावे या हेतूने मी आता तुला जो काही मोलाचा सल्ला देणार आहे तो लक्षपूर्वक ऐकून घे. असे म्हणून तिच्या समस्येवर उपाय शोधण्याच्या हेतूने दुर्वासांनी डोळे मिटले. मेधावती आता ते काय सांगणार याची मोठ्या आतुरतेने वाट पाहू लागली. आता काय सांगितले ते आपण आता पुढील अध्यायात बघणार आहोत. इथे बृहन नारदीय पुराणाच्या अधिक मास महात्म्याचा 9वा अध्याय पूर्ण होतो. ओम नमो भगवते वासुदेवाय.